प्रकाशित वाङ्मय सांगतो. समाजाला काय माहिती आहे? समाजाला ज्ञानेश्वरी माहिती आहे, अमृतानुभव माहिती आहे, चांगदेव प्रसष्टी माहिती आहे, गाथा माहिती आहे, हरिपाठ माहिती आहे ना. आता समाजाला ज्ञानेश्वर महाराजांचं माहीत नसलेलं वाङ्मय मी सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानदेव 35 ज्ञानदेव 36 नावाचे ग्रंथ लिहिले. समाजाला माहिती नसलेलं ज्ञानदेव पंचक नावाचं ज्ञानोबांनी ग्रंथ लिहिला. ज्ञानोबांनी उत्तर गीता नावाचं एक भलं मोठं प्रकरण लिहिले. ज्ञानोबांनी भक्तराज नावाची एक टीका लिहिली. ज्ञानोबांनी योग वासिष्ठ नावाचा एक ग्रंथ लिहिला. ज्ञानोबांनी परमहंस नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. बरं का, असं भलं मोठं वाङ्मय ज्ञानेश्वर महाराजांचं आहे. म्हणून गेले 15-20 वर्ष आम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या गाथेवरती काही थोडा बहुत अभ्यास केला आणि संपूर्ण भारतामध्ये जवळजवळ 30-35-40 हजार आम्ही हस्तलिखित आत्तापर्यंत पाहिली. त्याचा परिणाम म्हणून जवळजवळ 2,500 अभंग ज्ञानोबांचे आम्हाला नवीन सापडले की जे कोणत्याही महाराष्ट्रातील कीर्तनकार प्रवचनकाराला माहिती नाही. मग आता हे आम्हाला सापडले त्यामध्ये ज्ञानोबाराय, ज्योतिनाथ, मुक्ताबाई, सोपानदेव, विसोबा खेचर, चांगावटेश्वर, गहिनीनाथ महाराज, गोरक्षनाथ महाराज यांचे अभंग 2,500 अभंग आम्हाला सापडले. आता ते अभंग सापडले तर आपल्या जवळ ठेवून काय करायचे? नाही ठेवत. मग जे जे आपण शिकावे ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजण या मताने हे सर्व अभंग आम्ही प्रकाशित करत आहोत. प्रकाशित करून आता ज्ञानोबायांचा अभंग अत्यंत कठीण आहे बरं का. महाराष्ट्रात एक परिस्थिती सांगतो. आतापर्यंत महाराष्ट्राच्या सौर सांप्रदायिक मंडळीमध्ये ज्ञानेश्वरीवरती पारायण झाले, अमृतानुभवावरती पारायण झाले, नामदेव यांच्या गाथ्यावर पारायण झाले, नाथ महाराजांच्या गाथ्यावर पारायण झाले, भावार्थ रामायणावरती पारायण झाले, भागवतावरती पारायण झाले, तुकाराम महाराजांच्या गाथ्यावर पारायण झालं, निळोबायांच्या गाथ्यावर पारायण झालं, बहिणाबाईच्या गाथ्यावर पारायण झालं, पण अजून भव्य दिव्य प्रमाणामध्ये ज्ञानोबायांच्या गाथ्यावर पारायण झालं. म्हणून आमचा असा संकल्प आहे, ज्या ज्ञानोबायांच्या गाथ्यावरती अजून पारायण झालं नाही भव्य दिव्य प्रमाणामध्ये त्या ज्ञानोबायांच्या गाथ्याचे पारायण आपण करावं आणि कृतकृत्य व्हावं ही आमची पहिली संकल्पना आहे. म्हणून दिनांक 3 मे 2026 ते दिनांक 10 मे 2026 या कालखंडामध्ये आमच्या आश्रमावरती सिंहगडाच्या पायथ्याला मुक्काम पोस्ट डोंजे, तालुका हवेली, जिल्हा पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातलं संशोधित गाथ्याचं पहिलं भव्य दिव्य पारायण आम्ही करत आहोत. याची तारीख दिनांक 3 मे 2026 ते दिनांक 10 मे 2026 या कालखंडामध्ये आहे. मी संपूर्ण या पारगाव शिंदे गावाला प्रार्थना करतो. हे महाराष्ट्रातलं ज्ञानोबायांच्या संशोधित गाथ्याचं पहिलं पारायण आहे. म्हणून या पारायणाला आपण जरूर उपस्थित राहा. जवळजवळ बहुसंख्य लोक या पारायणाला बसणार आहेत. या पारायणाची रूपरेषा अशी असेल: सकाळ सत्रामध्ये